शेतकरी बंधू नमस्कार. आज 25 डिसेंबर 2025 धरतीधर अॅग्रोसेलच्या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, टरबूजाबद्दलचे इत्थंभूत अपडेट्स आपल्या या धरतीधर अॅग्रोसेलच्या इंस्टाग्राम चॅनलवरती आपल्याला दररोज येत आहेत. तर या सर्व प्रकारच्या माहितीकरता सर्वप्रथम आपण धरतीधर अॅग्रोसेलचा फेसबुक अकाउंट असेल, इंस्टाग्राम आयडी असेल, इंस्टाग्राम अकाउंट असेल, याला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. हे नवनवीन व्हिडिओ आपल्याला किंवा ही सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता आजचा जो विषय आम्ही घेऊन आलेलो आहे तो प्रामुख्याने या व्हिडिओच्या माध्यमातून हवामान अपडेट्स, अधिक हवामानाची परिस्थिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. त्याचबरोबर सद्यस्थितीमध्ये टरबूजाची काय परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल याची माहिती या व्हिडिओद्वारे आम्ही आपल्याला द्यायचा प्रयत्न करतोय. शेतकरी बंधूंनो, मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण सांगितलं त्या पद्धतीने सध्या जे वातावरण आहे ते वातावरण आपल्याला 28 डिसेंबर पर्यंत पाहायला भेटेल. सकाळची थंडी, दुपारचं कडक ऊन, हे जे टेम्परेचरमध्ये फ्लक्च्युएशन चालू आहे हे पुढच्या 2 ते 3 दिवसापर्यंत आपल्याला पाहायला भेटेल. 28 डिसेंबर नंतर जो उत्तर भारतामध्ये जी पर्जन्यवृष्टी होणार आहे, जो पाऊस पडणार आहे, त्या योगे थोडंसं वातावरणामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेल. याच्या उलट अजूनही दक्षिण भारतामध्ये 2 ते 3 जानेवारीला काहीसा हलका मध्यम पाऊस अपेक्षित आहे. तर त्याद्वारे सुद्धा थोडासा महाराष्ट्रावरती त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसेल आणि जी थंडी आहे ती पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये थोडीशी कमी झालेली दिसेल. पुनश्च एकदा 14 जानेवारीपासून जे उत्तरायण सुरू होतंय त्या उत्तरायणाचा प्रभाव महाराष्ट्रावरती पडेल, या थंडीवरती सुद्धा पडलेला आपल्याला दिसेल. प्रमुख प्रश्न जो येतोय आता टरबूज पिकामध्ये तो येतोय टरबूज पिकाची लागवड, खरबूज पिकाची लागवड, काकडी असेल किंवा इतर फळवर्गीय पिकाची लागवड जी आपल्या भागामध्ये झालेली आहे त्यातली प्रमुख समस्या जी आपल्या समोर येणार आहे ती आहे फळमाशी. फळमाशीचा जर आपण विचार केला तर फक्त टरबूजच नाही तर आंबा असेल, चिक्कू असेल, मोसंबी असेल, इतर फळवर्गीय जे काही फळं आहेत त्यांना सुद्धा या फळमाशीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव जाणवतो. तर याच्याकरता किसान कट्टा या कंपनीने आपल्याकरता एक चांगलं सोल्युशन आणलेलं आहे. त्याचं नाव आहे मक्खी लूर. आपल्या कशा पद्धतीने काम करतं तर याचे रिझल्ट आपल्याला जर पाहायचे असतील तर एनकेन प्रकारे जर आपण कधी धरतीधर अॅग्रोसेलच्या दुकानावरती भेट दिली असेल तर या दुकानाच्या बाजूला एक आंब्याचं झाड आहे. या आंब्याच्या झाडाला आम्ही परवाच्या दिवशी एक मक्खी लूरचा ट्रॅप लावला होता. त्याचे रिझल्ट 2.5-3 तासानंतर आम्ही ज्यावेळेस शूट केलं तर हे रिझल्ट आपल्या समोर दिसत आहेत. अगदी एका झाडाचे 3 तासानंतरचे रिझल्ट आपल्या समोर आहेत. ही जी माशी आपल्याला दिसते फळमाशी, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फक्त 3 तासामध्ये या मक्खी लूरच्या परिणामकारकतेचा हा परिणाम आहे जो आपल्याला दिसतोय. दुसरं, किसान कट्ट्याचं जे ऑफिस आहे पुण्यामधलं, तिथे आपण मक्खी लूर लावल्यानंतर आपल्याला 15 दिवसानंतरचा जो रिझल्ट आहे तो आपल्या समोर आहे. ही बघा, ही काळी माशी आहे ना, ही काळी, ह्यात पिवळा पट्टा आहे, ही वेलवर्गीची माशी, ही फ्रूटची माशी आहे. हे बघा, ही लाल दिसते ना, बघा ही वाली लाल, ही मेल माशी आहे. बघा इथे भरपूर प्रमाणात आहे मेल माशी सुद्धा. हे आता येत आहे का इकडे? ह्याच्यातच होती ती हातावाली माझ्या वासाने अट्रॅक्ट करते. हा साधारण 15 ते 20 दिवसाचा रिझल्ट आहे. कुठला आले होती ती कुठली? काय इथे शेतकरी बंधूंना सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की किसान कट्ट्याचं मक्खी लूर जे आपण वापरतो ते वापरायचं जर असेल तर एकरी 10 सापळे आपण रिकमेंड करतोय. त्याचे रिझल्ट अतिशय सुपर आहेत. पहिला अनुभव घ्या, खात्री करा, नंतरच आपण इतरांना सांगू शकता. सर्वात शेवटी नम्र विनंती, धरतीधर अॅग्रोसेल्स आणि किसान कट्टा यांच्या सोशल मीडिया अकाउंट जे आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे आणि युट्यूब चॅनल आहे, या सगळ्यांना सबस्क्राईब करा आणि शेअर करा. रामकृष्ण हरी.